हम्पी येथील प्रसिद्ध अशा हत्तीपाक परिसरात चोहोबाजूंनी उंच भिंती असलेला एक संरक्षित परिसर आहे। चारही बाजूंनी उंच भिंती असलेल्या या छोटेखानी किल्ल्याला उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीमध्ये लहान आकाराची प्रवेशद्वारे आहेत। या भिंतीमध्ये 4 कोपऱ्यावर पहारेकऱ्यांसाठी उंच मिनार सुद्धा आहेत। इतक्या मजबूत आणि उंच भिंती असलेला परिसर दंडनायक किल्ला किंवा जनाना एन्क्लोजर अशा नावाने ओळखला जातो। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की एका बाजूला राणी महालाचा प्लिंथ दिसतो। हा किंग पॅलेस असावा असेही म्हटले जाते। राणी महालाच्या अधिष्ठानाच्या मागे सुद्धा एक उंच मिनार आहे। या अधिष्ठानाच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याचा नाणी तयार करण्याचा कारखाना म्हणजेच मिंट सुद्धा होती असे काहींचे म्हणणे आहे। या मिंट मुळेच कदाचित हा परिसर इतक्या कळेकोट बंदोबस्तात असावा। या परिसरात एक बघण्यासारखी वास्तू आहे, ती म्हणजे कमल महाल किंवा लोटस पॅलेस। दुमजली असलेली ही इमारत शाही परिवारातील महिलांसाठी बांधली होती, म्हणूनच कदाचित चित्रांगिनी महाल अशी सुद्धा याची ओळख आहे। राजा कृष्णदेवराया आपल्या खास लोकांना भेटण्यासाठी या महालाचा वापर करीत असे। इंडो इस्लामिक पद्धतीत बांधलेल्या या इमारतीमध्ये 24 पिल्लर आणि अनेक कमानी असून एका रेषेतील ह्या कमानी फारच सुंदर दिसतात। इमारतीवरील शिखरांची रचना कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे असल्यामुळे या इमारतीची ओळख कमल महाल अशी झाली आहे। इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतून पायऱ्यांची व्यवस्था आहे। या इमारतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विजयनगरवरील आक्रमणाच्या वेळी शत्रूंच्या हल्ल्यातून ही इमारत वाचल्यामुळे एलिफंटा स्टेबल प्रमाणेच कमल महाल सुद्धा आज अखंडितपणे उभा दिसतो।